नमस्कार, मी पूर्वी भावे. जगाच्या इतिहासामध्ये कोणत्याही युद्धाची चर्चा करा, प्रत्येक युद्धाचा अंत कधी झालाय आणि त्याचा जगावरती किती मोठा परिणाम झालाय हे समजायला पुढची अनेक वर्ष जातात. दोन्ही विश्वयुद्धाच्या आठवणी जाग्या केल्या तर एक गोष्ट नक्कीच सांगता येते की दोन्ही विश्वयुद्धानंतर जग अनेक दशकं मागे लोटलं गेलं होतं. अनेक देशांना तर युद्धाच्या जखमांमधनं बाहेर पाडण्यासाठी कित्येक वर्ष लागली. जर्मनीने सुरू केलेल्या दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम त्याच देशाला नंतर अनेक दशकं भोगत राहावे लागले, तेही कित्येक पटीने जास्त. जपानला तर युद्धानं दिलेल्या अण्वस्त्रांची जखम इतकी खोल आहे की आजही जगाचा त्या आठवणीने थरकाप उडतो. खरं तर आज आपल्यापासून 3000 किलोमीटरवरती एक युद्ध सुरू आहे. अण्वस्त्रांच्या दाव्यावरनं अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीने इराणवरती हल्ला केला. ऑपरेशन एपिक फ्युरी लॉन्च केलं. त्याच हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. फक्त खामेनीच नाही तर इराणच्या 450 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा मृत्यू अमेरिकेच्या हल्ल्यात झाला. पण इतका मोठा आघात झाल्यानंतरही इराण शांत बसलं का? अजिबात नाही. पहिले 2 दिवस क्षेपणास्त्रांचा मारा झेलणाऱ्या इराणनं कालपासून जोरदार पलटवार केलाय. इराणनं इस्रायलसह UAE, कतार, बहरीन, कुवेत, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि इराकमधल्या अमेरिकन तळांना टार्गेट केलं. आजही इस्रायलच्या तेल अवीवमध्ये सुद्धा क्षेपणास्त्र हल्ल्याचे अलर्ट्स होते. एकूणच काय तर आखातातल्या आकाशामध्ये सध्या फक्त धुराचे लोटच पाहायला मिळत आहेत. प्रत्येक शहरात सायरन वाजतायत. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या माहितीनुसार अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये इराणमधील 1000 पेक्षा जास्त ठिकाणांवरती हल्ला केलाय. पहिल्या 2 दिवसांमध्ये 2000पेक्षा जास्त बॉम्ब्सचा मारा करण्यात आलाय. आणि अमेरिकेच्या दाव्यानुसार गेल्या 4 दिवसांमध्ये इराणच्या 50% क्षेपणास्त्र साठे उद्ध्वस्त केलेत. शिवाय इराणी नौदलाची 9 जहाजं बुडवल्याचाही अमेरिकेनं दावा केलाय. यात आतापर्यंत 550 पेक्षा जास्त इराणी लोकांचा मृत्यू झालाय. बरं, ही सुरुवात फक्त इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका अशी झाली, पण हे युद्ध आणखीन किती चिघळणार? हा संघर्ष थांबणार तरी कसा? आणि नाही थांबला तर मध्यपूर्व पुन्हा एकदा महायुद्धाच्या दिशेने जात आहे का? आणि या सगळ्याचा जागतिक अर्थव्यवस्था, तेलाचे दर आणि भारतासारख्या देशांवरती काय परिणाम होणार आहे, हे सगळंच आजच्या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत. आजची तज्ज्ञांची टीमही आपल्यासोबत असणार आहे. सगळ्यांची चर्चा करणार आहोत, पण त्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यानं सुरुवात करूया. We have the strongest and most powerful by far military in the world, and we will easily prevail. We're already substantially ahead of our time projections, but whatever the time is, it's okay. Whatever it takes, we will always, and we have right from the beginning, we projected 4 to 5 weeks, but we have capability to go far longer than that. We also projected 4 weeks to terminate the military leadership, and as you know, that was done in about an hour, so we're ahead of schedule there by a lot. थोडक्यात ट्रम्प अगदी म्हणतायत की 4-5 आठवड्यांची तयारी केलेली दिसतीये, पण खरंच महिनाभरामध्ये तरी हे युद्ध संपेल का? तर त्याचं उत्तर पण फेब्रुवारी 2022ला सुरू झालेल्या एका युद्धाची आठवण सांगून मी तुम्हाला देते. युक्रेनच्या अनेक भागावरती दावा ठोकत रशियाने युक्रेनवरती हल्ला केला. तेव्हा अमेरिकेमध्ये जो बायडेन राष्ट्राध्यक्ष होते. त्यांची टर्म 2025ला संपली. ट्रम्प नव्यानं राष्ट्राध्यक्ष बनले, पण 4 वर्षापूर्वी सुरू झालेलं रशिया युक्रेनचं युद्ध आजही सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या काही शहरांवरती ताबा मिळवलाय, तर युक्रेननंही रशियासारख्या बलाढ्य देशाला 4 वर्ष झुंजवत ठेवलंय. आणि म्हणूनच आता ट्रम्प जे बोलले ते खरंच होईल का, यावर शंका उपस्थित होणं अत्यंत साहजिक आहे. असो, आता वेळ झाली आहे आपला आजचा प्रश्न पाहण्याची, आणि त्यासाठी आपण आधी पोल सेंटरला जाऊयात. आजचा प्रश्न पाहूयात. आजचा आमचा प्रश्न आहे, इराणसोबतचं युद्ध 3 ते 4 आठवड्यात चालणार. ट्रम्प यांचा दावा. जगात महागाईचा भडका उडेल असं आपल्याला वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर यावर व्यक्त व्हा. आणि आता आज दिवसाभरामध्ये काय काय घडलं ते मी तुम्हाला सांगते. आज पहाटेपासूनच अमेरिकेनं आपला हल्ला तीव्र केला. इराणच्या लष्करी तळांना टार्गेट करत क्षेपणास्त्रांचा मारा केला. तिकडे इराणची मदत करणाऱ्या हेजबोल्लाचा समाचार घेण्यासाठी इस्रायली सैन्य पोहोचलं. त्याआधीच युद्धाची झळ पोहोचेल अशी जवळपास 60 गावं रिकामी करण्यात आली होती.
त्यात जवळपास 30,000हून जास्त जणांचं स्थलांतरही झालं होतं. इथे इस्रायल विरुद्ध हिजबुल्लामध्ये युद्ध सुरू आहे, ज्यात हिजबुल्लाच्या अनेक कमांडर्सना मारण्यात यश आल्याचं इस्रायली सरकारने सांगितलंय. इतकंच नाही तर संध्याकाळपर्यंत इराणच्या अणुभट्ट्यांनाही टार्गेट केल्याचा दावा अमेरिका इस्रायलकडनं करण्यात आलाय. त्यामुळे युद्धामध्ये आणखीन एक मोठी ठिणगी पडते की काय अशी भीती आहे. पण नेमकं त्याच वेळी इराणकडूनही थेट युरोपीय राष्ट्रांनाही परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली गेली आहे. पण या सगळ्यात एक दिलासादायक बातमी मात्र नक्कीच आहे. आज दुबईतनं काही विमानांनी उड्डाणं घेतली. भारताचे शेकडो पर्यटक दुबईमध्ये अडकून पडले होते. त्यांच्यापैकी अनेक जण आज मायदेशी पोहोचलेत. हेही आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जरा आपण टेल अवीवमध्ये जाऊया. इथे आमचे प्रतिनिधी विशाल पांडे गेल्या 4 दिवसांपासून युद्धाची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आज दिवसाभरामध्ये इस्रायलमध्ये काय काय घडलंय हे विशाल पांडे यांच्याकडनं थेट जाणून घेऊयात. ईरान के विदेश मंत्रालय की तरफ से यह बयान सामने आया है कि युद्ध को रोकने के लिए हमला रोकना होगा। इसमें 2 बड़े सवाल हैं कि हमने बीते दिनों देखा है IRGC का बयान अलग आता है और ईरान के विदेश मंत्रालय का बयान अलग आता है। क्या ईरान में ये दोनों ही IRGC और विदेश मंत्रालय एक पेज पर नहीं है? और दूसरी बड़ी बात यह है कि क्या अमेरिका और इजराइल जिस तरह से बड़े पैमाने पर ईरान के मिसाइल सेंटर्स और ड्रोन सेंटर्स पर हमला कर रहे हैं, उनके पॉलिटिकल लीडरशिप को निशाना बना रहे हैं। थोड़ी देर पहले वहां के राष्ट्रपति भवन पर हमला किया है, तो क्या ईरान के पास लड़ने की क्षमता कम हो रही है? और उसको देखते हुए ईरान के विदेश मंत्रालय की तरफ से यह बयान सामने आया है। तो ये काफी महत्वपूर्ण बयान है। देखना यह होगा अमेरिका और इजराइल इस पर किस तरह से अपनी प्रतिक्रिया देते हैं। लेकिन ईरान के तरफ से पश्चिम एशिया में लगातार आज ड्रोन से हमले किए गए हैं। कुवैत, यूएई, बहरीन, कतर, ओमान, इन सभी इलाकों पर हमले किए गए हैं, जिस वजह से हालात वहां पर बिगड़ रहे हैं। 28 तारीख से इस युद्ध की शुरुआत हुई है। ईरान ने पलटवार करने की कोशिश की, इजराइल को नुकसान पहुंचाने की कोशिश की, लेकिन उसके 3-4 मिसाइल से ज्यादा मिसाइल हमले सफल नहीं हो पाए हैं। इजराइल में यहां के आयरन डोम सिस्टम ने उनको नष्ट किया है और बीते कई दिनों से ईरान यह प्रयास कर रहा है कि तेल अवीव और इजराइल को नुकसान पहुंचाया जाए। लेकिन कब तक पहुंचाएगा? क्योंकि अमेरिका और इजराइल एक साथ मिलकर एयर स्ट्राइक कर रहे हैं, खासतौर पर जहां उनकी मिसाइलें हैं, जहां उनके ड्रोन हैं और जो उनके पॉलिटिकल लीडरशिप के ठिकाने हैं या मिलिट्री लीडरशिप के ठिकाने हैं, उन पर हमला किया जा रहा है। तो इससे यह अंदाजा लगाया जा सकता है क्या ईरान की शक्ति कमजोर हो रही है इस युद्ध को लड़ने के लिए, जो ईरान के विदेश मंत्रालय की तरफ से यह बयान सामने आ रहा है। दूसरा, IRGC और विदेश मंत्रालय के बयान अलग अलग हमें देखने को मिल रहे हैं। अपने आप में यह भी बहुत बड़े सवाल खड़े हो रहे हैं कि क्या IRGC और ईरान का जो विदेश मंत्रालय है वो अलग अलग चल रहा है। कुछ रिपोर्ट्स में दावा किया गया IRGC खामनेई के दिए हुए ऑर्डर को ही अब तक फॉलो कर रहा है और विदेश मंत्रालय के ऑर्डर्स को नहीं मान रहा है। तो ऐसी स्थिति में ईरान का जो पॉलिटिकल सिस्टम है, क्या वो कोलैप्स होने की ओर आगे बढ़ रहा है अगर IRGC ईरान के पॉलिटिकल सिस्टम की बात नहीं मानती है? ये कयास लगाए जा रहे हैं, इस बात की संभावनाएं हैं। त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बघता इराण इतक्यात तरी मागे हटेल असं आता तरी दिसत नाहीये. बरं, पहिल्या दिवसापासून इराणने एक दावा केलाय, तो म्हणजे आम्ही शेजारच्या कोणत्याही देशावरती हल्ला करत नाही आहोत, आम्ही फक्त अमेरिकेच्या लष्करी तळांवरती हल्ले करतोय. हे देश कोणते ते पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. 11 देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरती इराणचे हल्ले सातत्याने सुरू आहेत. इराणचा हा भाग आपण एके ठिकाणी बघतोय सगळा, आणि त्याचबरोबर शेजारी देशांमधले सुद्धा आपण कोणकोणत्या देशांवरती हल्ले होत आहेत तर सायप्रस, तुर्की, इस्रायलवरती तर अर्थातच सातत्याने हल्ले सुरू आहेत. जॉर्डनवरती हल्ला झालेला आहे, सौदी अरेबियाच्या रास या रिफायनरीवरती हल्ला झालेला आहे, त्याच्यानंतर बहरीनवरती हल्ला सुरुवातीपासूनच होतोय, कुवैतवर हल्ला झालेला आहे. या देशांमधल्या अमेरिकेच्या तळांवरती खरं तर हल्ला झालेला आहे. या देशांवरती इराण हल्ला करतंय असं म्हणणं चुकीचं आहे, कारण त्यांनी आपली भूमिका आधीपासून स्पष्ट केलेली आहे. इराक, आपल्या शेजारी देशातल्या अमेरिकेच्या तळावरती सुद्धा हल्ला केलेला आहे. कतार, त्याचबरोबर UAE आणि याच्यामध्ये दुबई, शारजा, अबुधाबी या सगळ्याच ठिकाणी तळांवरती झालेला आहे हल्ला, आणि त्याचबरोबर ओमान. आता आखातामध्ये युद्ध धुमसत असताना भारताची चिंता सुद्धा वाढली आणि त्याला 2 प्रमुख कारण आहेत. पहिलं कारण आखातात कामासाठी गेलेल्या भारतीयांची संख्या लाखांमध्ये आहे, त्यामुळे युद्धात त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा हे पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे भारताचा व्यापार आणि अर्थव्यवस्थेवरती होणारा परिणाम. युद्ध पेटलं तेव्हापासून आखात देशामध्ये अडकून पडलेल्या भारतीयांच्या सुरक्षित मायदेशी आणण्यावरती सरकारनं भर दिलाय.
विमानसेवा बंद झाल्यामुळे गेल्या 3 दिवसांमध्ये शेकडो भारतीय पर्यटक दुबईमध्ये अडकून पडलेले होते. तिथल्या विमानतळावरचे व्हिडिओ सुद्धा आपण सातत्याने बघत होतो. UAE सरकारनं मात्र पर्यटकांसाठी सगळी सोय केल्याचं अनेक पर्यटक सांगत होते आणि त्यामुळेच एअरस्पेस सुरू होण्याकडेच आज सगळ्यांचं लक्ष होतं. आज सकाळी एअरस्पेस सुरू झाली आणि शेकडो पर्यटक मायदेशी निघाले. पण त्याशिवाय भारतामध्ये काय काय घडलंय हेही आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. युद्धासंदर्भात आज दिवसाभरामध्ये काय काय घडलंय आपण बघतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओमानचे सुलतान बिन तारिक यांच्याशी फोनवरनं चर्चा केली. कुवेतचे क्राऊन प्रिन्स सबा अल खालिक अल सबा यांच्याशीही मोदींनी फोनवरनं चर्चा केली. गेल्या 48 तासांमध्ये मोदींची इस्रायल, UAE, सौदी अरब, जॉर्डन, बहारीनच्याही प्रमुखांशी चर्चा झाली आहे. आखातातील ओमान आणि कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेवरनं ही चर्चा प्रामुख्याने झाल्याचं कळतंय. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी युरोपियन कमिशनच्या उपाध्यक्षांशी आज चर्चा केलेली आहे. इराण आणि आखातातील तणाव आणि युद्धावरनं दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय. परराष्ट्र खात्याची भूमिका सध्या आपण बघतोय. भारताने सगळ्याच देशांना संयम राखण्याचा सल्ला सध्या दिलेला आहे. तणाव कमी करण्यावरती भर दिला पाहिजे अशी भूमिका भारताची आहे. नागरी सुरक्षा हीच सगळ्यांची प्राथमिकता असावी. रमजानमध्ये असं घडणं ही दुर्दैवाची बाब आहे हे सुद्धा भारताने अधोरेखित केलंय. लाखो भारतीय आखातामध्ये राहतात. त्यांची सुरक्षा हेच प्राधान्य असल्याचं वारंवार भारताने म्हटलंय. भारताचा मोठा व्यापारी मार्ग हा आखाती देशातनं जातो. तिथे मोठा तणाव झाला तर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. दरम्यान असं असलं तरी विरोधकांनी मात्र आपली विरोधाची भूमिका यावेळीही कायम ठेवली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी एक लेख लिहून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. काय आहे त्यांच्या लेखात ते पाहूयात मीडिया सेंटरला. अमेरिकेच्या हल्ल्यासंबंधी भारताचं मौन चिंताजनक अशा मथळ्याखाली हा लेख आहे. सरकारनं खामेनींच्या हत्येचा निषेध सुद्धा केला नाही. इराणच्या UAE-वरील हल्ल्याचा मात्र मोदींकडनं निषेध झाला. या 2 गोष्टींवरती बोट ठेवण्यात आलंय. आपल्या परराष्ट्र धोरणाची विश्वासार्हता आणि दिशा संशयास्पद असल्याचं सोनिया गांधींनी या लेखात म्हटलंय. इराण युद्धात मौन बाळगणं हा त्रयस्थपणा नव्हे. युद्धाची घोषणा न करताच राष्ट्राध्यक्ष खामेनींची हत्या केली गेली हे सुद्धा त्यांनी याच्यात नमूद केलं. अमेरिकेवरती आता आक्षेप घेतला नाही तर भविष्यात ते सामान्य होईल, म्हणजे कुठेतरी ते न्यू नॉर्मल होईल असं सोनिया गांधींनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मोदी इस्रायलवरून परत येताच हल्ला होणं बेचैन करणार आहे. मोदी इस्रायलला बिनशर्त पाठिंबा देऊन परत येताच हल्ला झाला असाही मुद्दा त्यांनी याच्यात मांडलाय. काँग्रेस अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करतो. इराण आपला धोरणात्मक मित्र आहे, अनेकदा मदत केली आहे. काश्मीर प्रश्नी 1994ला UN मधला OICचा प्रस्ताव इराणनेच रोखला होता याची त्यांनी आठवण या लेखामध्ये करून दिली आहे. तसंच 2001ला वाजपेयींनी तेहरानमध्ये इराणसोबतच्या घट्ट मैत्रीला उजाळा देण्यात आलेला आहे या लेखातनं. आखातामध्ये 10 लाख भारतीय राहतात. स्वतंत्र धोरण टिकवलं तरच आखातातील भारतीय सुरक्षित राहतील असंही या लेखामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता कदाचित भाजपकडनं यावर उत्तर येईलही. आता आपण बोलूयात युद्धाच्या परिणामाच्या बातमीकडे. मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धाचा सर्वाधिक फटका भारताच्या तेल पुरवठ्याला बसण्याची शक्यता आहेच. भारत दररोज सुमारे 85% अधिक तेलाची आयात करतो. त्यामुळे भारताच्या तेल पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जाते अगदी सातत्याने. हॉर्मुझची समुद्रधुनी इराणनं बंद केल्याची माहिती समोर आलेली आहे. जगातील 20% तेलाचा व्यापार हॉर्मुझच्या समुद्रधुनीतनं होतोय. दुसरीकडे सौदी अरेबिया आणि कतारनं त्यांच्या देशातील ऑइल रिफायनरीज बंद केल्या आहेत. इराणच्या हल्ल्यामध्ये रिफायनरीचं नुकसान होण्याच्या भीतीतनं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सौदीतल्या आरामको रिफायनरीच्या काही भागांना कालच ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली होती. त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला.
यातच इराणने सौदीच्या सर्वात मोठ्या रास तनुरा तेल रिफायनरीवरती ड्रोन हल्ला केला होता. आता तिथल्या नुकसानीचे सॅटेलाइट फोटोज सुद्धा जारी करण्यात आले. कारखान्याचं फारसं नुकसान झालं नाही असा कंपनीचा आधी दावा होता. मात्र उपग्रहाने घेतलेल्या फोटोमध्ये नुकसान अगदी स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळेच हल्ल्यानंतर हा कारखाना तुर्तास बंद ठेवण्यात आलाय. आणि आता याच अनुषंगाने आजच्या आपल्या प्रश्नावरती सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं प्रतिक्रिया आहे मयूर बाकलीवाल यांची. युद्धाचा परिणाम फक्त त्या 2 देशांवर नाही तर संपूर्ण जगावर होतो. तेलाचे दर, आयात निर्यात, शेअर बाजार यावर परिणाम होऊन महागाई वाढू शकते. त्यामुळे युद्ध टाळून तोडगा काढणंच योग्य आहे. पुढची एक्सवरनं प्रतिक्रिया अमित जाधव यांची आहे. इराणसोबतचं अमेरिकेनं युद्ध थांबवलं पाहिजे. जगात महागाईचा भडका उडाला तर भारतात महागाईचा विस्फोट होईल. आणखीन एक पुढची प्रतिक्रिया इम्रान खान यांची आहे. खाद्यतेल आतापासून 2 रुपयांनी महागलंय. अजून किती वाढेल माहीत नाही. लवकर लवकर दोन्ही देश शांत व्हायला हवेत. सोपान सपकाळ म्हणतायत पहिले टॅरिफ लावला, आता जगावरती युद्ध लादलं. ट्रम्प स्वतःला हिटलर समजतोय. आधीच केंद्र सरकार चुकीच्या आर्थिक धोरणामुळे महागाईमुळे झाली आहे. त्यात दुष्काळात 13 महिना म्हणजे या युद्धामुळेच महागाईचा भडका उडेल हे मात्र नक्की. आणि एकंदरीत जर आपण जनमताचा कौल आत्ता या प्रतिक्रियातनं बघायला गेला तर हा युद्ध नको अशीच भूमिका आहे. आणि याच अनुषंगाने आणि सध्या ज्या घडामोडी घडतायत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आज पाहुणे आहेत निवृत्त मेजर जनरल अनिल बामसर, त्याचबरोबर निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर. आपण तिघांचंही गेस्ट सेंटरमध्ये स्वागत करूया. पहिला प्रश्न मला अनिल बामसरांना विचारायचा आहे. आज अनिल बामसर म्हणजे त्यातला आपण राजकीय भाग, राजकारणाचा भाग बाजूला ठेवूया. पण आज ज्या मुद्द्यावरती सोनिया गांधींनी बोट ठेवलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचं युद्ध घोषित न करता अमेरिकेने अशा पद्धतीने एका राष्ट्रप्रमुखाला मारणं हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन तर आहेच, पण असं जर हे न्यू नॉर्मल कुठेतरी होत गेलं तर भविष्यामध्ये कुठलाच पायपोस्ट कायद्याचा उरणार नाही. आणि त्याचबरोबर CCTVच्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीला मॉनिटर करून हे करता येणं शक्य असेल तर मग सगळ्याच कुठेतरी राष्ट्राध्यक्षांवरती अत्यंत मोठी चिंतेची बाब निर्माणही होते यातून. अनिल सर, जसं तुम्ही म्हणालात की आपण याच्या राजकारणामध्ये नाही पडू, ऑपोजिशन पार्टी काय म्हणते, रुलिंग पार्टी काय म्हणते याच्यावर मी टिप्पणी पण नाही करणार. पण ज्या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत की असं एका राष्ट्राध्यक्षाला नेम धरून अचूक त्यांना ठार मारलेलं आहे, हे एम जेव्हा असतो तेव्हा एखादा राष्ट्रपती किंवा हेड ऑफ द स्टेट किंवा रेजिमचा हेड जेव्हा असतो आणि तो मारला जातो, हे एक कारण असतं की काहीतरी झालं असलं पाहिजे ज्या अर्थी हे झालंय. ही खूप दुःखद गोष्ट आहे की एका सार्वभौम राष्ट्रावरती हा हमला झाला आहे. पण काय तो जरुरी होता का जरुरी नव्हता? कारण प्रत्येक देशामध्ये काय होत आहे काय नाही होत आहे इंटरनल मॅटर आहे. बाकीच्या देशांना ह्याच्याबद्दल टिप्पणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सरकारचं धोरण काय आहे, कुठल्या दिशेने जात आहे, इंटरनॅशनल लेवलवरती कूटनीती काय म्हणते आणि कशा प्रकारे पर्सनल इंटरेस्ट म्हणजे देशाचा इंटरेस्ट हे अल्टिमेट आहे. हे दुःखद आहे की एका राष्ट्राध्यक्षाला संपवण्यात आलं आहे. पण ते का झालं, कसं झालं, किती वर्षाचे प्रयत्न चालू होते, चालू नव्हते, केव्हा केलं, नाईलाज झाला म्हणून हे झालं. हे सगळं पाहिलं तर आपण पॉलिटिक्स दूर ठेवलं आपल्याला कळेल की काही वेळेला काही गोष्टी जरुरी असतात. बर नक्कीच. पुढचा प्रश्न संजय कुलकर्णी सरांसाठी आहे. सर, आत्ता ट्रम्प म्हणतायत की आणखीन 4-5 आठवडे हे ऑपरेशन चालेल, पण प्रत्यक्षामध्ये ही टाइमलाईन आपण काय समजायची? खरोखरच 4-5 आठवड्यापर्यंत ही युद्ध चालेल का त्याच्या पलीकडे ते जाऊ शकतं का त्याच्या आधीच संपण्याची शक्यता आहे? पूर्वी थँक्यू. मला असं वाटतं की लवकरच संपेल. आणि 4-5 ज्या म्हणतात हफ्ते लागतील याचा अर्थ की त्यांना माहिती आहे की त्या वेळेला त्यांना काम आपलं करता येईल. सुरुवातीला त्यांनी स्वतःच म्हटलं की 4 दिवसात संपेल,
मग त्याच्यानंतर आता 4 हफ्ते त्यांनी मागितले. कारण की असं वाटतं की अमेरिकेला वाटलं नव्हतं की इराण असा पालकवार करेल आणि हे जेवढे मिडल ईस्टचे स्टेट्स आहेत, वेस्ट एशियाचे स्टेट्स आहेत, जसं तुम्ही म्हटलं कुवेत झालं, कटार झालं, बहरीन झालं, सौदी अरेबिया झालं, यांच्यावर त्यांनी जो हमला बोलला त्याच्यानंतर जी कारवाई सुरू झाली आहे तर त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की थोडा वेळ लागेल. पण इराण जे हा असा पलटवार केला, अमेरिकन बेसिसवर पलटवार केला, काही होत नाही, इट इज एक्सपेक्टेड. पण त्यांनी त्यांच्या नॉर्मल रेसिडेन्शियल एरियाजवर, त्यांच्या हॉटेल्सवर, त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर जो हमला केला त्याच्याने काय होईल, 2 तऱ्हेची लोक वाटल्या जातात. हे जे वेस्ट एशियामध्ये राहतात याला अरब म्हणतात आणि हे जे इराणमध्ये राहतात त्याला पर्शियन म्हणतात. हे पर्शियन आणि अरब हे दोघं वेगळे सगळेच, म्हणजे काहीच असं पटत नाही म्हणायला हरकत नाही. माझा भेक असला तरी एक सुन्नी लोक आहेत, दुसरी तरफ शिया लोक आहेत, पण हे चीन मध्यस्थता केली होती इराण आणि सौदी अरेबियामध्ये की याच्यानंतर दोघं भांडणार नाहीत, सगळे ठीक राहतील. पण अरामकोवरच हमला झाला, म्हणजे मोठ्या रिफायनरीवर हमला झाला, त्याच्यानंतर तेलाची त्रास होईल. तर मला असं वाटतं की 4-5 पण नाही, मला तर 72 घंटे आणि 3 दिवसात कळेल किती दिवस चालेल. 3 दिवसातच कळेल असं लागणार. नक्कीच, म्हणजे कदाचित जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. मग सतीश सर, तुम्हाला असं विचारायचं आहे, कुठेतरी इराणच्या बाबतीमध्ये अंडर एस्टिमेशन झालेलं आहे का आणि त्याचा परिणाम आता सगळ्या जगाला भोगायला लागणार आहे का? कारण खास करून भारताच्या बाबतीमध्ये तेलाची आयात आणि त्याचबरोबर आयात निर्यात सुद्धा, शेतमालाची असू देत किंवा इतर, यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भारतावरती संकट येण्याची शक्यता आहे. माझ्या मते इराणला अंडर एस्टिमेट करण्याचा प्रश्नच नाही. ज्या प्रकारे तगडं होमवर्क इस्रायल त्याचबरोबर अमेरिकेने केलं होतं त्या अनुषंगाने जे आहे त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि कंटिन्जन्सी प्लॅन ए बी सी सगळे असणारच आहेत. आणि माझे जे सिनियर आहेत, जनरल कुलकर्णी सर आहेत, जनरल बाम सर त्या ठिकाणी त्याच्यात आणि ते ऑथॉरिटी आहेत या सगळ्या विषयातली. आणि माझंही तेच त्या ठिकाणी मत आहे की हार्डली जे आहेत पुढचे 2 ते 3 दिवस जो आहे इराण या सगळ्या अमेरिकेच्या सामरिक सामर्थ्यासमोर जो आहे तो तग त्या ठिकाणी धरू शकेल. फुल फ्लेज्ड वॉर जे आहे खूप काळ एक प्रकारे स्ट्रेच करणं हे माझ्या मते इराणला त्या ठिकाणी पॉसिबल होणार नाही. येस, त्याच्याकडे असणारे ड्रोन्स असतील, काही मिसाईल्स असतील, याच्या माध्यमातून जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी हल्ले करत राहील. पण ज्या प्रकारचं फुल फ्लेज्ड वॉर आपण त्या ठिकाणी म्हणतो, हार्डली पुढच्या जे आहेत 48 ते 72 तासामध्ये इराणला जे आहे बोथट करण्यामध्ये अमेरिकेचं सैन्य म्हणा किंवा एकूणच रणनीती जी आहे यशस्वी होईल आणि पुढच्याच काही तासामध्ये जे आहे जबरदस्त हल्ले अमेरिकेकडून होण्याची शक्यता आहे. तसंच काहीच होतंय. ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत की अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या कार्यालयावर त्या ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत. एवढंच नाही तर त्यांचं जे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आहे, म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचं जे ऑफिस आहे, त्याला सुद्धा जे आहे हल्ला करून जे आहे नष्ट करण्याचा प्रयत्न अमेरिकेने त्या ठिकाणी केलेला आहे. मुळातच इराणचं एअर डिफेन्स सिस्टम जे आहे ते पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिकेला मोठ्या प्रमाणामध्ये यश त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि आता पुढचा टप्पा म्हणजे इराणमध्ये डीप मध्ये घुसून अशा प्रकारचे हल्ले करण्यासाठी जो आहे अमेरिका एक प्रकारे मोकळा त्या ठिकाणी राहणार आहे. याचे विपरीत मागच्या काही तासातच आपण पाहतोय की जगभरामध्ये कशा प्रकारे तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत, जगभरामध्ये हवाई वाहतूक कशा प्रकारे त्या ठिकाणी अफेक्ट झालेली आहे, जगभरामध्ये जे आहे ज्याला आपण म्हणू की लॉजिस्टिक सप्लाय चेन, फक्त हा पेट्रोलचा पदार्थांचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी नाही, तर वेगवेगळ्या माल वाहतूक करणाऱ्या जहाजा ज्या आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी स्टक होत आहेत. तर ऑलरेडी जगावर त्याचे परिणाम होत आहेत आणि भारतावर तर याचे जास्त परिणाम होतील. म्हणून भारतानं बघ्याची भूमिका घेता त्या ठिकाणी जे आहे योग्य नाही. काहीतरी ऍक्टिव्हली बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आपल्याकडे आहे, तर दोघांशी चर्चा करून हा वाद म्हणण्याच्या ऐवजी हे युद्ध कसं कुठल्याही पद्धतीनं हे युद्ध कसं संपेल हे यासाठी काम करणं हे माझ्या मते भारताच्या अँगलनं जे आहे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे आता हे युद्ध संपवण्यासाठी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजिकली जे संबंधित देश आहेत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे किंवा काही अर्थी त्यांच्यावरती प्रेशर आणायला पाहिजे, ते कसं करायचं हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असेल. आखातातल्या युद्धासंदर्भात चाललेली चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी महाराष्ट्रातनं एक महत्त्वाची बातमी आहे. महाविकास आघाडीकडनं राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी मिळणार का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. शरद पवारांच्या नावावरती तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये एकमत झाल्याचं सूत्रांच्या माध्यमातून कळतंय. सुप्रिया सुळेंची उद्धव ठाकरेंसह दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली आहे असंही सूत्रांनी सांगितलेलं आहे. या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी वेदांत नेप. वेदांत, आपण बघितलं मागील 2 आठवड्यापासून खरं तर चर्चा सुरू आहे की राज्यसभेसाठी
महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, कारण तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती. तिन्ही पक्षांमध्ये इच्छुक आहेत जे राज्यसभेवर जाणार आहेत. मात्र जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यामध्ये शरद पवार स्वतः इच्छुक पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यासाठी आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटण्यासाठी गेले आहेत. याआधी सुद्धा जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. त्यासोबत सुप्रिया सुळे या सुद्धा काँग्रेसमध्ये दिल्लीतील नेत्यांशी बोलल्याचं कळतंय आणि त्यामुळे दिल्लीतील नेत्यांना शरद पवारांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल किंवा मग पाठिंबा दिल्याचं कळतंय आणि जर काँग्रेस पाठिंबा देत असेल तर उद्धव ठाकरे सुद्धा शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देणार असल्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडनं कळत आहे आणि त्यामुळे 2च दिवस उरलेले आहेत. उद्या आणि परवामध्येच राज्यसभेसाठीच्या उमेदवारी अर्ज भरायचे आहेत आणि त्यामुळे शरद पवारांच्या नावावर तिन्ही पक्षांचं एकमत होताना पाहायला मिळते. कदाचित उद्या दुपारपर्यंत हे नाव महाविकास आघाडीकडून जाहीर केलं जाईल. धन्यवाद वेदांत दिलेल्या माहितीबद्दल. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आधी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मतभेद असले राज्यसभेच्या जागेसाठी, तरी सुद्धा आता शरद पवारांच्या नावावरती तिन्ही पक्षातल्या नेत्यांचं एकमत झाल्याचं सूत्रांच्या माध्यमातून कळतंय. आता पुन्हा एकदा युद्धाच्या बातम्यांकडे वळूयात. एकीकडे युद्ध ऐन रंगात आलेलं असताना चीनी युद्ध सामग्रीची पुन्हा एकदा जगासमोर शोभा झाली. चीनी शस्त्रास्त्र, त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम पुन्हा एकदा कुचकामी असल्याचं जगाला दिसून आलं. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानने तैनात केलेल्या चीनी एअर डिफेन्स सिस्टीमची हवा काढली होती. तर आता इराणमध्येही अमेरिका आणि इस्रायलने चीनी शस्त्रास्त्रांचा फुगा फोडलाय. इराणने 2025मध्ये HQ-9B SAM एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी केली होती. चीनने ही सिस्टीम 260 किलोमीटरवरील लक्ष्याचा भेद करेल अशी बतावणी केलेली होती. मात्र अमेरिका आणि इस्रायली क्षेपणास्त्रांची वाट ही सिस्टीम अडवू शकली नाही. या सिस्टीमची रडार यंत्रणा एवढी बेकार निघाली की अमेरिकेचं F-35 स्टिल्थ फायटर प्लेन तब्बल 50 नॉटिकल मैल इराणमध्ये आत घुसलं, तरी त्याचा पत्ताही या सिस्टीमला लागला नाही. आणि त्यामुळेच की काय, आज इराणची एअर डिफेन्स सिस्टीम इस्रायल उद्ध्वस्त करू शकला. आणखीन एक फॅक्ट सांगते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वर्षात 8 युद्ध थांबवले असा दावा केला होता आणि तो अवघ्या जगाने पाहिलेलाही आहे. पण त्यांनी या काळामध्ये 7 देशांवर बॉम्ब हल्लाही केला. ते देश कोणते आहेत तेही पाहूयात. नायजेरिया ऑपरेशन ख्रिसमस स्ट्राईक. 25 डिसेंबर 2025ला ख्रिसमसच्या दिवशी अमेरिकेनं हवाई हल्ला केला होता. नायजेरियातल्या सोकोटो राज्यातील दहशतवादी अड्ड्यांवरती हा हल्ला होता. आयसिसशी संबंध असलेल्या लकुरावा दहशतवादी गटातील अनेकांचा याच्यात खात्मा झाला. त्यानंतर दुसरा हल्ला, सिरिया ऑपरेशन हॉकाय. ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिकेनं हा हल्ला केला होता. डिसेंबर 2025ला अमेरिकेनं इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवरती हवाई हल्ले केले. आयसिसचा खात्मा करण्यासाठी 2017 पासून अमेरिकन सैन्य सिरियामध्ये तैनात आहे. आजही सिरियामध्ये अमेरिकेचे 1000च्या जवळपास सैनिक आहेत. सोमालिया रेकॉर्ड 111 हल्ले केले. अमेरिकेने वर्षभर अल शबाब दहशतवादी स्थळांवरती हवाई हल्ले केले. गेल्या वर्षभरामध्ये अमेरिकेचे सोमालियावरती विक्रमी 199 हवाई हल्ले झालेले आहेत. इराक अल अनबार एअर स्ट्राईक. 13 मार्च 2025ला अमेरिकेने इराकच्या अल अनबारमध्ये हवाई हल्ला केला होता. आयसिसचा दुसरा प्रमुख अब्दुल्ला अबू हादिजा याचा याच्यात खात्मा झाला. येमेनमध्ये ऑपरेशन रफ रायडर. येमेनमधील बंडखोर हुती संघटनेच्या विरोधामध्ये अमेरिकेचे ड्रोन हल्ले झाले होते. गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 9500 ठिकाणांवरती क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेले आहेत. हुथींच्या विरोधामध्ये अमेरिकेच्या विक्रमी एअर स्ट्राईकमध्ये हुथी नेत्यांसह शेकडो बंडखोर सुद्धा मारले गेलेले आहेत. गेल्या वर्षी 6 मेला दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला. त्यामुळे येमेनमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं ऑपरेशन झालं आणि व्हेनेझुएलाचं तर ऑपरेशन सदर्न स्पियर. येमेननंतर अमेरिकेने मोर्चा व्हेनेझुएलाकडे वळवला. सप्टेंबर 2025मध्ये ही घडलेली घटना आहे. त्यामुळे ड्रग तस्करीचा आरोप करत व्हेनेझुएलावरती केलेली कारवाई तुमच्याही स्मरणात असेल. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये ड्रोन हल्ले करण्यात आले. जानेवारीमध्ये अमेरिकेनं व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतलं. आणि यानंतर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. आपल्या सोबत आज आहेत निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सर, निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सर आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर. आपण त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवूया. अनिल सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. मगाशी एकंदरीत अशी चर्चा झाली की 4-5 आठवडे कदाचित लागणार नाहीत, 2 ते 3 दिवसामध्येच नक्की काय घडतंय ते कळेल.
पण या सगळ्यामध्ये इतर जे मित्र देश आहेत अमेरिकेचे, म्हणजे UK असू देत, फ्रान्स असू देत, UKने असं म्हटलेलं आहे की डिफेन्ससाठी आमच्या बेसिसचा अमेरिका वापर करू शकते पण ऑफेन्ससाठी नाही. आणि फ्रान्सने सुद्धा सायप्रसला असं म्हटलेलं आहे की तुम्हाला डिफेन्सची सामग्री आम्ही देऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने युद्ध एस्केलेट करण्यात किंवा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कारवाईमध्ये सहभागी होण्यासाठी कुठलेही देश आत्ता इच्छुक दिसत नाही आहेत. तर ते बघता त्यांचा सुद्धा काही सहभाग असेल लवकरात लवकर युद्ध संपेल या दृष्टीने? डोनाल्ड ट्रम्प जेव्हा कधी काही बोलतात त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये खूप विसंगती असते. ते काल काय बोलले हे विसरून जातात, आज काय बोलायचं ते ठरवतात, उद्या काय बोलणार आहे कोणाला सांगता येत नाही. त्यांनी आधी म्हटलं होतं की आमचा प्लॅन होता की आम्ही 1 किंवा 2 दिवसात हे पूर्ण युद्ध संपुष्टात आणू. मग ते म्हणाले की नाही, आणि जेव्हा त्यांनी पाहिला प्रतिकार किती झाला तर आम्ही 4 to 5 वीक्स आम्हाला लागतील. परवा थोड्या वेळापूर्वी बोलले होते की आम्ही विचार केला होता की आम्हाला 2 आठवड्यामध्ये आमचं ध्येय साध्य होईल, पण आम्हाला दिसतंय की आमचं ध्येय ऑलरेडी साध्य झालंय. ऍक्च्युली ऑन ग्राउंड कुठे काय होईल ते सांगता येत नाही. जसं तुम्ही म्हणालात की या मुवमेंटला पूर्ण जग 2 भागांमध्ये वाटलं गेलेलं आहे. ट्रेडिशनली आपण पाहतो की इस्रायलच्या बरोबर अमेरिका नेहमी ठामपणे उभं असतं. युकेनी सपोर्ट जाहीर केला आहे, फ्रान्सने सपोर्ट जाहीर केला आहे. बाकी युरोपियन युनियन हे केअरफुल आहेत त्यांच्या स्टेटमेंटमध्ये काय देणार. युकेने म्हटलंय की आम्ही आमचे जे बेसिस आहेत इन दिस विसिनिटी ऑफ मिडल ईस्ट हे तुम्हाला वापरायला देऊ, तिथून तुम्ही एअर फ्युलिंग किंवा टेक ऑफ तुम्ही करू शकता. हे म्हणताना लगेच डोनाल्ड ट्रम्प क्रेमर बद्दल बोलतो की मला ह्याच्याकडनं ही आशा नव्हती, आमचे जुने मित्र आहेत, जुने आमचे संबंध आहेत, पण आता हे उलट काहीतरी बोलतायत. म्हणजे परमिशन देऊन सुद्धा काहीतरी वेगळंच बोलतात. असं रिपोर्ट्स होते की फ्रान्स एअरक्राफ्ट कॅरियर चार्ल्स डिगॉलनी पण कूच केली आहे टुवर्ड्स मिडल ईस्ट, आणि फ्रान्सनी म्हटलंय की जरूरत पडेल तर आम्ही वेपन्स, इक्विपमेंट आणि बाकी सगळं तुम्ही देऊ. दुसरीकडे आपण पाहतो इराण ऑलमोस्ट एकटा पडलाय इन दिस सेन्स. त्याचे जे ट्रेडिशनली स्ट्रॅटेजिक ऑल वेदर फ्रेंड्स आहेत म्हणजे चायना आणि रशिया हे सध्या तटस्थ आहेत. आपण पाहतो की रशियाने ऍटलीस्ट एक स्टेटमेंट तरी दिलं होतं की नाव दी ऍक्च्युअल फेस ऑफ डोनाल्ड ट्रम्प हॅज बीन एक्सपोज्ड. चायनाने अजून काही टिप्पणी नाही केली आहे. त्याच्यामुळे आपण असं पाहतो की सध्या इराण एकटा पडतो आहे. हे पण तेवढंच खरं आहे की शनिवारी हमला झाल्याबरोबर इराणनी चायना आणि रशियाकडे झेप घेतली असणार आणि त्यांना ब्रीफ करून सांगितलं असेल की आम्हाला कुठल्या प्रकारचे सपोर्ट हवेत. पण जसं आपण पाहतोय की हे जर का पुढच्या एका आठवड्यामध्ये किंवा आठवड्यापेक्षा कमी वेळेमध्ये नाही संपलं तर मग ह्याचे परिणाम खूप दूरगामी होतील. संजय कुलकर्णी सर, आता कुठेतरी इराण हा आखाती देशांच्या बाबतीमध्ये सुद्धा पूर्णपणे एकटा पडलेला दिसतोय. म्हणजे जरी अमेरिकन बेसिसवरतीच हल्ला केला गेला तरी शेजारी सगळ्या देशांवरती हल्ला त्यांनी केलेला आहे. आत्ता या भागामध्ये तटस्थता दिसते. इतर म्हणजे कुठल्याही पद्धतीने प्रत्युत्तर हे देश देत नाही आहेत किंवा इथले बेसिस सुद्धा जे असतील ते अमेरिकन असल्यामुळे तिकडनं हल्ला केला जातोय. परंतु ही परिस्थिती सुद्धा आखातातली आणखीन चिघळण्याची शक्यता आहे का? या देशांच्या मध्ये आणखीन क्लिष्टता निर्माण होऊ शकते का? पूर्वी असं आहे, देयर आर नो परमनंट फ्रेंड्स, नो परमनंट एनिमीज, ओनली परमनंट नॅशनल इंटरेस्ट. हे म्हटल्यानंतर जसे भामसाहेब सांगत होते इराण एकटा आहे याचं म्हणजे नो डाऊट अबाउट दॅट. प्रश्न आहे चायनाने पण इराणचा साथ सोडून दिलाय आणि सांगितलंय की नाही स्टेट ऑफ हॉर्मोज उघडं ठेवा, कारण ऑब्व्हियसली मॅक्सिमम ऑइल तिथूनच जाते. नंबर 1. नंबर 2, बाकी जे मिडल ईस्टचे देश आहेत त्यांना त्रास होतोय. अमेरिकन बेसिस वर नुसतं इराण अटॅक नाही करत आहे. आता काय झालंय, मिसाईल ड्रोन कुठेही टाका. काय IRGC जे आहे इट इज ऑलमोस्ट लाईक अ रोग, आणि टोटल कंट्रोल ऑफ इराण इज इन दी हँड्स ऑफ IRGC. तर IRGCच्या हातात कंट्रोल असल्यामुळे आणि तिथे पण काय ते मिसाईल इज हिटिंग अ टार्गेट, नाही टार्गेट हिट करता काही फरक पडत नाही ऍज लॉंग एज इट गोज इन टू दॅट कंट्री. त्याच्यानंतरही आता आपण पाहतो कसे आपले पर्यटक परत यायला सुरुवात झाले. तिथे राज्याध्यक्षांशी बोलल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी म्हटलंय की बाई एव्हरीथिंग इज सेफ. लोक तिकडचे सुलतान, तिकडचे हेड ऑफ स्टेट सगळ्या जागी फिरताय दाखवायला की नॉर्मलसी हॅज बीन रिस्टोर्ड. त्याच्यानंतर असं वाटतं मला की कुठे ना कुठे इराण
इट्स ऑलमोस्ट इट इज लास्ट लेग. ते म्हणतात ते दिव्याचं नुसतं दीपक जे संपा येतं मॅक्सिमम ब्राईटनेस इट कम्स ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. तर त्या संदर्भात म्हणता येईल की इराण इज ऑलमोस्ट ऑन इट्स लास्ट लेग. ऑलमोस्ट ऑन इट्स लास्ट लेग आहे त्यांच्याकडे मिसाईल्स आहे, बट दे आर नाव मोर ऑफ अ न्यूसन्स व्हॅल्यू देन ऑफ एनी अदर व्हॅल्यू. त्या न्यूसन्स व्हॅल्यू मध्ये पण त्रास होतो सगळ्यांना, याचा देयर इज नो डाऊट अबाउट दॅट. आणि एकदा फ्रान्स, एकदा UK, मग जर्मनी, इटली हे सगळेच आले, मग इराणकडे राहिलंच काय. रशिया विल ओनली गिव्ह सपोर्ट, बरोबर. मोर ऑफ अ सिम्पथेटिक सपोर्ट. बरोबर. त्याच्यानंतर काही चायना ऑलमोस्ट विड्रॉन. हम्म, सो इराण एकटाच आहे आता. हा. इट इज बेस्ट फॉर इराण टू हा. गिव्ह इट अप इन अ मोर बरोबर आहे, नक्कीच. काही म्हटलं तरी इराण शुड नाव नॉट सरेंडर नाही म्हणता येईल, हा. पण ऑनर. हा, बरोबर आहे. बरोबर आहे, कुठेतरी त्यांनी आपल्या बाजूने याला विराम दिला पाहिजे, हे नक्की आहे. सतीशजी, हाच मुद्दा पुढे नेत मला असं म्हणायचं आहे की इराण हा भारताचा पारंपरिक मित्र कुठेतरी असताना पंतप्रधान मोदींनी इराणशी कुठलाही संपर्क साधला नाही आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे स्ट्रॅटेजिकली जे संवाद साधले जात आहेत त्याच्यामध्ये आखाती देशातल्या इतर देशांशी संवाद साधल्याचं वारंवार वृत्त आहे, इस्रायलशी संवाद साधल्याचं वृत्त आहे, परंतु इराणशी साधल्याचं वृत्त नाही. याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? माझ्या मते हे पूर्णतः सत्य नाही. ज्या बातम्या आपल्यापर्यंत त्या ठिकाणी आलेल्या आहेत, मुळात मागच्या काही तासांमध्ये जे आहे किंवा काही दिवसांमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी आखाती देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हे सुद्धा आखातातल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा केलेली. म्हणजे पहिली गोष्ट, ऑलरेडी अब्बास अराक्ची जे इराणचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्याशी ऑलरेडी चर्चा केलेली आहे. मुळात आता प्रॉब्लेम हा त्या ठिकाणी झालेला आहे की त्यांची नेतृत्वाची पहिली फळी जी आहे ती पूर्णतः कापून निघालेली आहे. खऱ्या अर्थानं आज घडीला इराणचा जर आपण एक प्रकारे ऍडमिनिस्ट्रेशन पाहिलं तर ते अंतरिम परिषद जे आहे, ज्यामध्ये त्यांचे राष्ट्राध्यक्ष आहेत, चीफ जस्टिस ऑफ इराण त्या ठिकाणी आहेत आणि आयातुल्ला अरिकी हे जे आहेत, या तिघांच्या मार्फत त्या ठिकाणी चाललं जातंय. अजून पुढचा त्यांचा वारसदार, किंवा मी म्हणेल वारसदार तर सोडा, पुढे जे आहे डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट असणार आहे, राजेशाही पद्धत त्या ठिकाणी पुन्हा येणार आहे, काही धर्मसत्ताक पद्धत चालणार आहे, तेच त्या ठिकाणी माहित नाही. यस, थोडंसं झुकलेलं जे आहे आपल्याला इस्रायल किंवा अमेरिकेच्या बाजूनं ऍटलिस्ट अधिकृतरित्या ज्या घोषणा झाल्या त्या अनुषंगाने आपल्याला वाटू शकतं. कारण जे स्टेटमेंट आपले आलेले आहेत त्याच्यानुसार म्हटलेलं आहे की UAE वर जो हल्ला झाला तो हल्ला जो आहे तो निंदनीय आहे. भारताचं हे अधिकृत स्टेटमेंट त्या ठिकाणी. म्हणजे इराणनं केलेला हल्ला जो आहे तो निंदनीय आहे. पण अयातुल्ला खामेनी यांचं जे म्हणजे त्यांचा जो खात्मा करण्यात आला त्याविषयी कुठलीही अधिकृत अशा प्रकारची कॉमेंट किंवा स्टेटमेंट ही भारत सरकारतर्फे त्या ठिकाणी आली नाही. माझ्या मते काय स्टेटमेंट दिलं, काय स्टेटमेंट नाही दिलं, याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, मी त्या ठाम मताचा त्या ठिकाणी आहे की बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. कारण भारताचं खूप मोठं हित तिथे लपलेलं आहे आणि भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी जी सुरुवातच तुम्ही केली की इराणही आपला मित्र आहे, इस्रायल अमेरिका हेही आपले मित्र आहेत आणि हीच आपली सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. मग इथे एक मध्यस्थाची भूमिका म्हणा किंवा डायलॉग डिप्लोमसीच्या माध्यमातून आपण दोघांशीही चर्चा करून हे युद्ध कसं लवकरात लवकर त्या ठिकाणी संपेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून हे सगळं केलं जाऊ शकतं. त्यासाठी विधान पाहिजे किंवा आंतरराष्ट्रीय पटलावर काही आपण सांगितलंच पाहिजे अशातली गोष्ट त्या ठिकाणी मला पर्सनली वाटतं की ऑलरेडी त्याच्याशी संबंधित कार्य जे आहे भारत सरकारचं चालू आहे. खरंय, नक्कीच. कारण जे समोर दिसतंय, पटलावरती दिसतंय, त्या असंख्य ज्या गोष्टी ते आत्ताच्या घडीला त्यातल्या किती खऱ्या आहेत आणि खोट्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खरं तर फेरफार करणं फार अवघड आहे. परंतु अशा असंख्य गोष्टी नक्कीच कुठेतरी पटलामागे सुरू असतील. एक शेवटचा प्रश्न तिघांसाठी आहे, किती काळामध्ये युद्ध संपेल असं आपल्याला वाटतं? सुरुवात करूया बाम सरांपासून. तुम्ही प्रश्न केला की किती काळामध्ये हा युद्ध संपू शकतो. हे एक असा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये खूप डीपली बोलावं लागेल. पण जर का आपण इन शॉर्ट वन सेंटेन्स आन्सर पाहिजे असेल तर माझ्या मताप्रमाणे एका आठवड्यात संपलं पाहिजे. जर का एका आठवड्यात नाही संपलं तर मग हे दूरगामी होणार आणि हे चिघळणार आणि मग दूर जाईल. बरोबर. संजय कुलकर्णी सर. आय थिंक बाम साहेब जे म्हणतायत बिलकुल ठीक. आपण 3 दिवसानंतर कळेल आपल्याला किती दिवस चालेल. पण जेव्हा ट्रम्पने म्हटलं ते 4 हप्ते त्यांना पाहिजे, याचा अर्थ की कुठे ना कुठे काहीतरी त्रास दिसतोय त्यांना. पण आपण 3 दिवसानंतर म्हणू शकतो, सांगू शकतो की किती दिवसात संपेल. पण मॅक्सिमम मला असं वाटतं जसं ट्रम्प साहेब म्हणाले महिनाभर, त्याच्यावर जास्त चालणार. बरं. सतीश सर.
पुढच्या 4 ते 7 दिवसामध्ये जे आहे जे फुल फ्लेज्ड वॉर आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय ते संपण्याची त्या ठिकाणी आशा आहे. पण मला वाटतं पुढच्या या 1 आठवड्यामध्ये जर काही हाय व्हॅल्यू टार्गेट म्हणजे इस्रायलशी संबंधित जशा बातम्या येत होत्या की बेंजामिन नेतन्याहूला टार्गेट करण्याचा प्रयत्न किंवा काही महत्वाच्या मंत्र्यांना सिनियर कमांडरला टार्गेट करण्याचा प्रयत्न IRGC कडून झाला तर नक्कीच ही परिस्थिती आणखी चिघळू शकते. दुसरे काही प्लेयर या ठिकाणी ऍड होऊ शकतात. फुल फ्लेज वॉर 4 ते 7 दिवसात त्या ठिकाणी संपेल. पण पुढचा कमीत कमी 1 ते 2 महिने सुद्धा इराणकडे ज्या प्रकारचे लो कॉस्ट ड्रोन आहेत साधारणतः 8,000 ड्रोन त्यांच्याकडे आहेत, काही मिसाईल्स आहेत, यांचा मात्र तो मारा अधूनमधून त्या ठिकाणी चालू ठेवू शकतो आणि त्याच्यामुळं अमेरिकेला त्याचबरोबर इस्रायलला हे युद्ध खूप खर्चिक करणं आणि लांबवणं असा प्रकार करू शकतो. फुल फ्लेज वॉर 4 ते 7 दिवस. बरं, म्हणजे साधारणपणे 4 दिवस ते 1 आठवड्यापर्यंत आपल्याला नक्की काय जे चित्र आहे ते क्लिअर होण्याची शक्यता असं तुम्ही तिघही म्हणतात. धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती आम्हाला आणि प्रेक्षकांना दिली त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.